श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील ध्वज या विषयावरील मार्गदर्शन आपण श्रवण करणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्याकडे ध्वजाला खूप महत्त्व आहे. ध्वजाला ईश्वराच्या वास्तव्याची खूण मानतात. ध्वजाला नमस्कार केला तो प्रत्यक्ष ईश्वरालाच नमस्कार केल्यासारखे आहे. मंदिरावर ध्वज असतो, वारकऱ्यांकडे ध्वज असतो. हे ध्वज भगवे असतात. धर्म जास्त वाढावा म्हणून धर्मध्वज फडकवावाच. ध्वज कसा असावा? धर्मध्वज हा एकसंघ त्रिकोणी आकाराचा अनेकत्वाकडून एकत्वाकडे जाणारा असावा. धर्मध्वज फडकणे म्हणजेच कार्याचा आरंभ करणे. आपला धर्मध्वज हा सदैव फडकला पाहिजे. सर्व लोकांना धर्माचे ज्ञान झाले पाहिजे. धर्मध्वज कधीही खाली पडता कामा नये. देशाचाही ध्वज महत्त्वाचा असतो. ध्वजारोहण व ध्वजसंचलन हे विशेष मानले जाते. काही ध्वजांवर शुभचिन्हे असतात, जशी की चंद्र, सूर्य, मारुती अशा प्रकारची ती चिन्हे असतात. यज्ञ, वास्तुशांत यावेळीही 4 बाजूंना ध्वज लावावे लागतात. आपल्याकडे अहिल्यानगर येथील श्री दत्त मंदिरावरही ध्वज लावलेला आहे. इथे ईश्वराचे वास्तव्य आहे. या ध्वजावर चंद्र सूर्य आहे. याचा अर्थ जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत वैदिक धर्म राहणार आहे. यालाच धर्मध्वज असे म्हणतात. नुसते याकडे पाहूनही धर्माची आठवण होते. चंद्र, सूर्य, सुदर्शन चक्र यावर काढलेले आहे. सुदर्शन चक्र म्हणजे स्वस्तिक. ते योग्य गतीने फिरावे लागते म्हणून धर्मध्वज मंदिरावर लावतात. धर्माचरणाचे धर्मध्वजाचे उत्तम उदाहरण म्हणजे द्वारका. चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्ष सुरू होते. या दिवशी विजय व आनंद याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारली जाते. या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. असे आपल्या धर्मामध्ये ध्वजाचे महत्त्व आहे. श्री रामकृष्णार्पणमस्तु.